नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या 1 एप्रिलच्या भागामध्ये मित्रांनो, काव्य आता इथं स्वयंपाकघरामध्ये पाणी घ्यायसाठी आलेली असते आणि तेव्हा चक्क तिचं प्रतिबिंब आता तिथं येतं आणि काव्याला हाक मारतं. तर त्या प्रतिबिंबाला बघितल्यानंतर काव्य दचकतेच आणि म्हणते तू. तर तेव्हा काव्याचं प्रतिबिंब म्हणतं हो हो मीच मीच, तीच ती पूर्वीची बिनधास्त बेधाक एकदम बिनधास्त काव्या. आणि काव्याला विचारते कसं वाटतंय. तर तेव्हा काव्या म्हणते काय कसं वाटतंय कळत नाहीये यार, सगळं काही इतकं अचानक घडलंय ना. म्हणजे बघ ना, मी अनिशाचं ऐकून आत्ता कुठे आय एसच्या अभ्यासाला सुरुवात करणार होते आणि हे काय मध्येच असं म्हणून ती पोटाला हात लावत असते. म्हणजे तिला आता ते अभ्यास सुरू केला असतं, अभ्यास तिने सुरू केलेला असतो नुकताच आणि तिला आता बाळ होणार असतं म्हणून ती थोडी चिंतेत असते. तर तेव्हा काव्याचं प्रतिबिंब म्हणतं काय मस्त टायमिंग आहे ना, आता तर काय बघायलाच नको. आता एक होईल ना, म्हणजे 1 वर्षाने जुळं होईल, मग आटोपलं सगळं. असं ते प्रतिबिंब तिच्यासोबत बोलत असतं आणि काव्य त्याला आता प्रत्युत्तर देणार असते. इतक्यातच पार्थ फोनवरती बोलत बोलत आता तिथं येतो आणि काव्य एकदम गप्पच होते. तर आता पार्थ फोनवरचं बोलायचं थांबतो आणि काव्याला म्हणतो काव्या आता कसलाही स्ट्रेस घ्यायचा नाही आहे, नाहीतर ना आपलं बाळसुद्धा स्ट्रेस घेईल. आणि तो तर एकदम जाम एक्सायटेड असतो ना आता बाळ होणार आहे म्हटल्यावर. आणि म्हणतो काव्याला काव्या आता काय मस्त आपण आई बाबा होणार. आणि म्हणतो आपलं बाळ कसं असेल, कसं दिसेल, कसं हसेल ते, रात्री जागवेल आणि सकाळी झोपेल का, तुमचे डोळे माझी स्माईल घेईल ना ते. आणि पार्थ तर असं बोलत असतो पण काव्याला मात्र जरासं टेन्शन आलेलं असतं. आणि इतक्यातच आता काव्याचं जे प्रतिबिंब असतं ते काव्याला म्हणतं ह्याला काय जाते बोलायला, तुझे डोळे घेईल, त्याचं स्माईल घेईल आणि त्याच्याबरोबर तुझी ओळख पण घेऊन जाईल का कदाचित, असं ते प्रतिबिंब काव्याला म्हणत असतं. म्हणजे काव्याच्या मनात ते प्रश्न उठलेले असतात, तेच त्या प्रतिबिंबाच्या तोंडातून बाहेर येत असतात. आणि तेव्हा काव्य त्या प्रतिबिंबाकडे एकसारखी बघत असते पण पार्थला मात्र काही कळत नसतं. आणि तो एकदा त्या प्रतिबिंबाच्या दिशेने बघत असतो आणि एकदा काव्याकडे बघत असतो. आणि आता तो काव्याला थोडंसं हलवतो आणि म्हणतो अहो काव्या कुठं लक्ष आहे, आता तुम्हाला नवी ओळख मिळणार आहे. आपण जर कुठं गेलो ना तर लोक म्हणतील ते बघा मुन्नूची आई, ते बघा मुन्नूचे बाबा, आणि मी बाबा होणार तुम्ही आई होणार काव्या, नवी ओळख मिळणार आहे. आणि असं पार्थ बोलल्यानंतर आता काव्य बोलायच्या ऐवजी तर तिचं प्रतिबिंबच बोलतं. म्हणतं आई, आई होणं खरंच चांगली ओळख आहे, पण मुन्नू सिरियसली मुन्नू हे काय नाव असतं का. आणि काव्य अजून सुद्धा त्या प्रतिबिंबाकडेच बघत असते पण बोलत काही नसते. तर तेव्हा पार्थ परत आता बुचकळ्यात पडतो, तो सारखं त्या प्रतिबिंबाच्या दिशेने बघत असतो. आणि तेव्हा काव्याचं प्रतिबिंब पुढं म्हणतं आणि हे सगळं काही देशमुखांचा बोका ठरवणार आहे. तर पार्थ आता काव्याला विचारतो अखेर अहो काव्य कुठं तंद्री लागते तुमची, मी काय म्हणतोय आपण आत्तापासूनच गर्भसंस्काराचे क्लास लावूयात का, आणि मी येईन तुमच्याबरोबर, ओके ओके. आणि असं तो बोलत बोलत आता परत फोन कानाला लावतो आणि परत फोनमध्ये बोलत बोलत तिथून निघून जातो. आणि पार्थ तिथून निघून गेल्या गेल्या आता काव्याचं प्रतिबिंब परत बोलतं मला वाटलं होतं तू आता UPSCच्या क्लासला परत जायला सुरुवात करशील, पण नाही, तू आता गर्भसंस्कारांच्या क्लासेसला जाशील ना. करेक्ट आहे करेक्ट आहे, काय आहे ना, आपल्या स्वप्नांपेक्षा पार्थचा आनंद महत्त्वाचा, ते बरोबर आहे बरोबर आहे, ते घरच्यांचं मन राखणं महत्त्वाचं आणि ती स्वप्न वगैरे काय ती आपल्याला पडतच असतात, हो का नाही. आणि असं ते प्रतिबिंब बोलत असताना आता काव्याला त्याचा खूप त्रास होऊ लागतो. ती कानावरती हातच घेते, म्हणते नाही ग बास कर बास कर, असं म्हणून ती डोळे घट्ट मिटते. आणि परत ज्यावेळेस ती डोळे उघडते तर आणि समोर बघते तर तिचं प्रतिबिंब तिथून गायब झालेलं असतं. आणि काव्य आता डोक्याला हात लावते आणि म्हणते नाही नाही, काहीतरी चुकतंय नक्कीच आणि मला याविषयी पार्थसोबत बोलायलाच हवं. असं ती सर्व काही विचार करत असेल. तिला तर जाम टेन्शन आलेलं असतं, तिला समजत नसतं की नेमकं काय करावं. आणि मित्रांनो, इकडे बरोबर या जीवाची सुद्धा अगदी तीच सिच्युएशन असते पण थोडीशी उलटी असते. की बाबा आता हा बसलेला असो, उभारलेला असो, एकटाच विचार करत असतो, त्याला टेन्शन आलेलं असतं, त्याला दुःखसुद्धा खूप झालेलं असतं. आणि तेव्हा आता त्याला तो क्षण आठवतो परत, ज्यावेळेस नंदिनी रडत रडत सांगत असते डिफिकल्टी इन प्रेग्नन्सी, म्हणजे माझं आई होणं कठीण आहे, असं ती खूप रडत रडत त्याला बोलत असते. आणि ते आठवत असताना त्या जीवाला खूप त्रास होत असतो. आणि त्यानंतर आत्ताच नंदिनी म्हणालेली असते मावशी होणार आहे या आनंदाखाली मला बाळ होणार नाही आहे हे दुःख मी कसं लपवू, एवढं मात्र कळत नाही आहे.
आणि नंदिनीला सुद्धा खूप त्रास झालेला असतो आणि ते बघून जीवाला तर खूप वाईट वाटत असतं. ते सगळं सारखं सारखं याला आठवत असतं आणि तेव्हाच आता तो आपला मोबाईल खिशामधून बाहेर काढत असतो आणि त्याबरोबर एक चिठ्ठी तिथे खाली पडते आणि ज्यावेळेस आता जेव्हा ती चिठ्ठी उघडून बघतो आणि तेव्हा त्याच्या लक्षात येतं की त्यानेच एक त्या कागदावरती कविता केलेली असते आणि आता त्याला तो क्षण आठवतो ज्यावेळेस त्याने नंदिनीला फोन लावलेला असतो आणि तो सांगत असतो, खूप एक्साइटेड असतो, म्हणत असतो, तुला माहिती आहे ना, मी आपल्या होणाऱ्या बाळासाठी कवितासुद्धा केली आहे गं. आणि त्यानंतर घरी आल्यानंतर नंदिनी जीवाला म्हणालेली असते, चला चला बरं मला लगेच कविता वाचून दाखवा बरं. तर जीवा तिला म्हणालेला असतो, तू दिलेस का मला आज रिपोर्ट्स वाचायला, मग ना कविता पण उद्या. आणि आता हे सगळं काही आठवत असताना आता जीवाला परत त्रास होऊ लागतो आणि त्याचे डोळे पाणावलेले असतात आणि तो ती कविता वगैरे परत ती म्हणजे चिठ्ठी जी असते ती कविता लिहिलेलं कागद असतो तो परत आता घडी घालून वगैरे म्हणजे त्याचा चुरगाळच करतो तो आणि तिथेच तो खाली टाकून देतो आणि परत आतमध्ये चाललेला असतो. इतक्यातच खालून मानेनी हाक मारते, अरे जीवा जेवायला ये. तर तेव्हा त्या जीवा थोडासा मागे फिरतो आणि आपले डोळे पुसत असतो आणि त्यानंतर तो आतमध्ये निघून जातो आणि नेमकं तिथे आता वसू येते आणि वसू चाललेली असते तिथून त्या जागेवरून जिथे जीवा उभारलेला असतो आणि नेमकं त्याने ती चिठ्ठी वगैरे म्हणजे ती कविता लिहिलेला जो कागद असतो तो तिथे चुरगाळ करून टाकलेला असतो ना, त्या कागदावरतीच आता वसूचा पाय पडतो आणि वसू लगेचच तो कागद उचलून आपल्या हातामध्ये घेते आणि तो कागद उघडून वाचू लागते आणि ते वाचत असताना तिला हसू येत असतं आणि जीवाने त्याच्यावरती तारीखसुद्धा टाकलेली असते आणि ती तारीख बघितल्यानंतर वसू म्हणते, ही तारीख तर कालचीच दिसते, म्हणजे जीवाने ही कविता नंदिनीसाठी लिहिलेली असणार आहे तर. आणि म्हणते पण आता काय उपयोग ना याचा. आणि परत थोडं थांबून म्हणते, नाही नाही उपयोग कसा असणार नाही, आता तर याची खरी मज्जा येणार आहे. असं म्हणून ती हसते आणि जीवा थँक्यू थँक्यू हां जीवा, असं ती सर्व काही बोलत असते आणि याचा बरोबर आता ती गैरफायदा घेते बघू बहुतेक मित्रांनो. आणि त्यानंतर आता मानिनीने बोलवल्यानंतर जेव्हा येऊन इथे एकटाच डायनिंग टेबलवरती बसलेला असतो आणि तेवढ्यातच आता विक्रम तिथं येतो आणि जेवायला म्हणतो, अरे वा वा आलास का तू, आणि अरे आहेत कुठे सगळे आहेत कुठे. तर मानिनी तेवढ्यात तिथं येते आणि म्हणते, येत आहेत सगळे, पण मिथून भाऊजीच कुठे गेलेत कोणास ठाऊक. आणि असं ती म्हणत असे इतक्यात मिथून काका मागून येतो आणि म्हणतो, वहिनी आप वहाँ ढूंढ रहे और हम यहाँ है और हाथ में देवी माँ का प्रसाद लेके आए हैं. अहो मंदिरात गेलो होतो आपल्या नंदिनीसाठी नवस बोलला, बरं आधी तिला प्रसाद द्या आणि मग बाकीच्यांनी नंतर घ्या. असं म्हणून प्रसाद तिच्या हातामध्ये देतो आणि मित्रांनो हा चांगलं ह्याचे विचार वगैरे सगळे चांगले असतात, हा सगळ्या फॅमिलीचा चांगला विचार करत असतो. आणि आता मिथून काका बसतो टेबलवरती आणि इतक्यातच काव्या येते आणि ती थोडीशी अपसेट म्हणजे सैरवैरच झालेली असते आणि ती मानिनीला विचारते, पार तू कुठं आहेत, मला त्यांच्याशी बोलायचं आहे जरा. तर मानिनी म्हणते, नाही नाही आत्ता बोलू वगैरे नका, नंतर बोला प्लीज प्लीज, ये बरं बस बस. असं म्हणून ती आता जबरदस्तीने काव्याला टेबलवरती बसवते आणि म्हणते, पार्थ ना अजून कॉन्फरन्समध्येच आहे, त्याचं कॉन्फरन्स कॉल अजून संपलेलाच नाही, आपण खाऊन घेऊया, तो येईलच इतक्यात. असं ती बोलत असते इतक्यात आता पार्थ तर एकदम खुश एक्साइटेड होऊनच तिथं येतो आणि थांबा थांबा मी आलो असं म्हणून लगेचच काव्याच्या शेजारी बसतो. तर काव्या तर पार्थला हळू आवाजात विचारते, अहो कुठे होतात तुम्ही. तर तेव्हा पार्थ सांगतो, मी तर लॉनमध्ये होतो. का हो पण होणाऱ्या आईसाहेब, असं तो विचारतो. आणि तेव्हा काव्याचा मूड थोडासा ऑफ असतो आणि आता इकडे विक्रम लगेच म्हणतो, बरं बरं ठीक आहे, काय काय बेत काय आहे आज. तर मानेने लगेचच मेनू सांगू लागते, म्हणते आज काय ज्वारीची भाकरी, भरीत, कोशिंबीर, पुलाव आणि पुरे आहे ना, एवढं सगळं काही. आणि असं ती सगळं काही बोलत असते तर तेव्हा नंदिनीसुद्धा तिथं येते आणि ते सगळं ऐकल्यानंतर ती काव्याला आता म्हणते, बरं काव्या तू भरीत वगैरे खाऊ नकोस हा, काय आहे ना ते वातूळ असतं गं, आणि आता ना तुला फक्त तुझ्या एकटीचा नाही तर तुझ्या बाळाचा विचार करून सुद्धा खायला पाहिजे. आणि तिने असं सांगितल्यानंतर मानिनी सुद्धा म्हणते, हो हो अगदी बरोबर बोललीस तो नंदिनी. तर तेव्हा विक्रम हसतो आणि म्हणतो, नंदिनीची तारीफ करतो आणि म्हणतो, ही नंदिनी आहे ना नंदिनी, ती मिनी मानिनी आहे, मिनी मानिनी. आणि काव्याला म्हणतो, काव्या आता 2-2 काळजी भाऊ सरकार आहेत घरात, काही सुद्धा काळजी करायची नाही. तर मिथून काका म्हणतो, आय लाईक धिस, मला ना लईच भारी वाटतंय बघा हे सगळं, अरे काय प्रेम आहे बहिणींचं एकमेकींवर, आय लाईक धिस, वा 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 खूपच छान खूपच छान. आणि आता ही वसू जी असते ती आता टपकते इथे,
म्हणजे तिच्या हातामध्ये ते आयतं कोलीत सापडलेलं असतं ना, ते घेऊन आता ती येते तिथं आणि जीवाला तर बहुतेक ती टार्गेट करते आणि आल्याला विक्रमला म्हणते, नाही नाही खरंच अरे, जीवा आणि नंदिनीचं करावं ना तेवढं कौतुक कमीच आहे. आणि मानिनीला म्हणते, बघ ना मानिनी, अगं आपली नंदिनी एकीकडे तिच्या बहिणीचे खाण्यापिण्याची वगैरे सगळी किती काळजी घेते आणि दुसरीकडे हा आपला जीवा, त्याने तर होणाऱ्या म्हणजे आईबाबांसाठी म्हणजे पार्थ आणि काव्यासाठी इतकी सुंदर कविता लिहिली आहे ना, असं ती मुद्दामूनच टोचून बोलते. म्हणजे तिच्या हातामध्ये ती चिठ्ठी असते ना, ती आता तिला माहिती असतं की जीवाने स्वतःसाठीच लिहिलेली आहे, पण आता ती मुद्दामूनच म्हणते की पार्थ आणि काव्यासाठी. आणि असं तिने म्हटल्यानंतर आता जीवाला आणि नंदिनीला धक्का बसतो आणि बाकी सगळे सुद्धा थोडेसे आश्चर्यचकितच होतात. तर वसू आता जीवाला म्हणते, अरे जीवा, आय एम रिअली व्हेरी सॉरी हां, मी ती चिठ्ठी म्हणजे ती कविता ना चुकून वाचली अरे आधी. तर आता जीवा धक्क्याने नंदिनीकडे बघतो. तर वसू पुढं म्हणते, अरे पण खरंच खूप छान लिहिलीस रे तू कविता, आईबाबांवर कविता. आणि म्हणते, अरे मी काय म्हणते, तू वाचून दाखवतोस का सगळ्यांना, आणि दाखव ना रे वाचून. असं म्हटल्यानंतर आता नंदिनीला खूप टेन्शन येतं, म्हणजे तिला परत त्रास होऊ लागतं. आणि जीवा तर धक्क्यानेच आता नंदिनीकडे बघतो आणि नंदिनीला आता तो क्षण आठवतो ज्यावेळेस जीवा म्हणालेला असतो, मग आता कविता पण उद्या. आणि तेव्हा नंदिनी म्हणते, अहो पण असं का. तर तेव्हा जीवा म्हणतो, ऐक तर जरा अगोदर माझं. हे बघ, डायनिंग टेबलवरती सगळेजण बसले असतील, मस्त छान चारी ठाव जेवण असेल, सगळे खुश असतील, आणि मग तू आई आणि मी बाबा होण्यावर लिहिलेली छान कविता मी सगळ्यांना ऐकवेन आणि मग सगळेच वाह वाह करतील, वाह वाह करतील. तर तेव्हा नंदिनीसुद्धा म्हणालेली असते, वा 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 वा, असं म्हणून या दोघांनी टाळ्या वाजवलेल्या असतात. आणि तो क्षण आठवल्यानंतर आता नंदिनीला खूप त्रास होऊ लागतो, कारण जेव्हा जेव्हा तसं म्हणालेलं असतो की सर्वजण डायनिंग टेबलवरती असतील, चारी ठाव जेवण, आणि तीच अगदी सिच्युएशन सेम आता इथं असते, पण ही दोघे आई बाबा होणार नसतात, ही खंत मात्र तिला खूप असते. तर तेव्हा वसू आता मुद्दामून टोमणा मारायसाठी, याला चिडवायसाठीच आलेली असते तिथं. आणि ती आता पार्थ आणि काव्याला म्हणते, ए पार्थ आणि काव्या, तुम्ही दोघांनी लक्ष द्या बरं, तुमच्यासाठीच लिहिलेली आहे याने कविता. आणि जीवाच्या हातामध्ये ती कविता देत म्हणते, घे घे घे, वाच वाच. तर आता जेव्हा नाईलाजास्तव ती कविता आपल्या हातात घेतो आणि आता त्याने स्वतःसाठी आणि नंदिनीसाठी ती कविता लिहिलेली असते, पण आता नाईलाजास्तव ती कविता त्याला आपल्या हातात घ्यावी लागते. आणि असं सांगून वसू आता आपल्या जागेवर जाऊन बसते. तर तेव्हा जेव्हा सांगायचा प्रयत्न करत असतो, ही कविता तर मी माझ्यासाठी आणि नंदिनीसाठी लिहिलेली आहे, पण वसू त्याला ते बोलूच देत नाही. म्हणते, अरे जीवा, सगळेजण थांबले तुझ्यासाठी, वाचतोयस ना कविता. तर तेव्हा आता जेव्हा नाईलाजास्तव ते कविता म्हणजे वाचायचा प्रयत्न करत असतो, पण आता नंदिनी त्याच्या हातावरती हात ठेवते आणि त्याला थोडासा धीर देऊ लागते. आणि त्याला धीर देत असताना जेव्हा आता नंदिनीकडे बघतो, तर नंदिनी आता इशाऱ्याने त्याला ती कविता वाचायला सांगते आणि ते सगळं काही ती बोलण्यापासून त्याला थांबवते सुद्धा. तर तेव्हा आता जेव्हा ती कविता वाचू लागतो, म्हणतो, इवल्याशा पायात पैंजण होऊन रुंजूनशील, इवल्याशा पायात पैंजण होऊन रुंजूनशील, आधी आई म्हणशील की आधी बाबा म्हणशील, सानुल्या हातात काळ्या मनांच्या पोती, सानुल्या हातात काळ्या मण्यांच्या पोती, तुला टीट लावतील घरातली सगळी नाती. आणि मित्रांनो, जेव्हा अशी कविता म्हणत असतो आणि तेव्हा त्याचे डोळेसुद्धा पाणवलेले असतात, पण नंदिनीचे डोळे तर भरून भरून वाहत असतात, तिला खूप त्रास होत असतो. आणि जेव्हा आता पुढे कविता म्हणतो, पायात वाजत राहील सोन्याचा वाळा, पायात वाजत राहील सोन्याचा वाळा, सगळ्यांच्या मनात दरवळेल जिव्हाळा, दारातल्या झाडासारखा रोज रोज थोडा थोडा बहरशील, दारातल्या झाडासारखा रोज थोडा थोडा बहरशील, आधी आई म्हणशील का आधी बाबा म्हणशील. आणि तेव्हा तर नंदिनी तर स्वतःला खूप सावरायचा प्रयत्न करत असते, तिचं ऊर अगदी भरून आलेलं असतं मित्रांनो, तिला खूप जास्त त्रास होत असतो. तर जेव्हा पुढे म्हणतो, पालता होशील रांगू लागशील जरा, पालता होशील रांगू लागशील जरा, हसशील तेव्हा तेव्हा सांडेल चाटण्याचा, असं तो म्हणत असतो. आणि मित्रांनो, अक्षरशः त्याच्या हातामधून तो कवितेचा कागद खाली पडतो, कारण त्याचं धाडसच होत नाही मित्रांनो पुढचं काही वाचण्याचं, कारण त्याची आता सीमा संपलेली असते. तेव्हा मित्रांनो, आता स्वतःला सावरून नंदिनी तो कागद आपल्या हातामध्ये घेते आणि त्यापुढची कविता ती वाचू लागते आणि ती जीवाला धीर देऊ लागते. ती पुढे वाचते, पालता होशील
रांगू लागशील जरा, पालता होशील रांगू लागशील जरा, हसशील तेव्हा सांडेल चांदण्यांचा चुरा, दाराशी येऊ लागतील चिव आणि काऊ, दाराशी येऊ लागतील चिव आणि काऊ, मांजर आणि बोका होतील माऊ आणि बाऊ. असं ती आता हसत हसत कविता सांगत असते मित्रांनो. पण समोर आता मानिनीला आता त्या गोष्टीचा त्रास होत असतो, कारण तिला कळालेलं असतं की ही कविता कोण कोणासाठी लिहिलेली आहे. आणि आता पार्थ आणि काव्या एकमेकांच्याकडे बघत असतात. त्यांना तर वाटत असतं की ही जीवानी कविता त्यांच्यासाठीच लिहिलेली आहे. तर तेव्हा नंदिनी आता पुढं म्हणते, शब्दांना बोबड्या चिमण्या जेव्हा दातात धरशील, शब्दांना बोबड्या चिमण्या दातात जेव्हा धरशील, आधी आई म्हणशील की आधी बाबा म्हणशील. आणि अशी ती कविता वाचून मित्रांनो एकदम स्तब्धच होते. आणि आता सर्वजण तिच्याकडे बघतच राहतात. तर आता जीवा तिला सावरू लागतो, तिच्या खांद्यावरती हात ठेवून तिला धीर देऊ लागतो. तर नंदिनी आता पुढं परत वाचू लागते, बाळ पुसून टाकतं घरातले हेवे दावे, बाळ पुसून टाकतं घरातले हेवे दावे, बाळाच्या येण्याने भिंतींना चढतात रंग नवे. तर आता जीवा पुढे कंटिन्यू करतो, म्हणतो बाळ हसलं की सरतो सगळा त्रास, बाळ नुसतं हसलं की सरतो सगळा त्रास, सुख दुःखाला येऊ लागतो बेबी पावडरचा वास. तर त्यानंतर नंदिनी पुढं वाचते, म्हणते आम्ही जेव्हा जवळ येऊ जेव्हा तू येशील. तर आता जीवा परत पुढे म्हणतो, आम्ही अजून जवळ येऊ जेव्हा तू येशील. तर नंदिनी म्हणते आधी आई म्हणशील, तर तेव्हा जीवा म्हणतो की आधी बाबा म्हणशील. आणि मित्रांनो आता हे दोघेसुद्धा एकमेकांना छान असे सावरून घेतात. आणि वसूचा जो डाव असतो तो बरोबर उलटा पडतो. तर आता विक्रमसुद्धा जीवाच्या हातावरती हात ठेवून त्याला सावरत असतो. तर मानिनी म्हणते छान छान, फारच सुरेख कविता जीवा, खरंच मस्त. आणि म्हणते आणि तुम्हा दोघांचंही मनापासून कौतुक, मोठ्या मनाने ही कविता वाचून दाखवलीत आम्हाला. आणि हे बोलत असताना आता मानिनीला सुद्धा भरून आलेलं असतं, म्हणजे अर्थात सगळ्यांनाच भरून आलेलं असतं. इकडे काव्यासुद्धा थोडी इमोशनल झालेली असते आणि पार्थसुद्धा झालेला असतो आणि विक्रमसुद्धा झालेला असतो. आणि आता विक्रम म्हणतो नाही नाही खरंय खरंय, खूप कौतुक आहे तुमचं, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, दुसऱ्यांसाठी मनामध्ये चांगुलपणा बाळगणाऱ्यांच्या आयुष्यामध्ये ना दुःख फार काळ टिकत नाही. बास बास आणखीन थोडे दिवस, हीच कविता तुम्हाला सुद्धा लागू होईल. तर असं तो म्हणत असताना आता नंदिनी थोडंसं तिथून उठते आणि म्हणते कोशिंबीर राहिली वाटतं, असं बोलत ती आता आतमध्ये निघून जाते. आणि तेव्हा आता काव्या थोडीशी पार्थकडे बघते आणि ती सुद्धा एकदम झटकन तिथून उठते आणि आत नंदिनीकडे जाते, कारण तिला माहिती असतं की नंदिनी आत कशासाठी गेली ते. आणि अगदी बरोबर मित्रांनो इकडे आतमध्ये येऊन नंदिनी तिचा जो काही एकदम कंठ दाटून आलेला असतो ती येऊन आत हंबरडास फोडते आणि तोंडावरती हात घेऊन ती जोराची रडत असते. आणि आता काव्यासुद्धा मागून येते आणि ती रडत असलेली बघून तिला मागून एकदम घट्ट अशी मिठी मारते आणि तिला सावरू लागते, तिला शांत करू लागते. तर मित्रांनो आता त्यानंतर रात्री म्हणजे जीवाला ते सगळं काही असह्यच होत असतं आणि सर्वजण आता झोपायला गेलेले असतात आणि हा एकटाच मात्र असा फिरत असतो. आणि तेव्हा आता पार्थ बरोबर त्याच्या मागे येतो आणि त्याला बघितल्यानंतर जीवा म्हणतो, अरे बडे भैया झोपला नाहीस अजून? तर तेव्हा पार्थ सांगतो, नाही झोप येत नव्हती. तर तेव्हा जीवा तर हसत असतो, पण पार्थ थोडासा नर्वस असतो जीवासाठी. आणि जीवा म्हणतो पार्थला, अरे कशी येणार झोप, बाबा होणार आहेस ना आता. तर तेव्हा आता पार्थ जीवाला म्हणतो, नाही तू छान लिहिली होतीस कविता, थँक्यू आणि सॉरी. तर तेव्हा जीवा म्हणतो, अरे ठीक आहे पण सॉरी कशाला? तर तेव्हा पार्थ म्हणतो, यू नो. तर तेव्हा जीवा म्हणतो, येस येस आय नो, सकाळी किती आनंदात शिरला होतास ना घरात, मला अचानक तो दिवस आठवला अरे. तर पार्थ विचारतो कुठला? तर तेव्हा जीवा म्हणतो, मी जेव्हा 12वीत पहिला आलो होतो आणि एकदम आनंदाच्या भरात असे पेढे वगैरे घेऊन घरात शिरलो होतो आणि आजारी असल्यामुळे तुझ्या करिअरला इटी लागल्याचं कळालं होतं एका विषयात. तुझा चेहरा बघितल्यानंतर मला माझ्या आनंदाचा भार सहन होईना. तर पार्थ म्हणतो, हो आणि मला माझ्या दुःखाचा. तर जीवा म्हणतो, हो त्यावेळी मला खूप गिल्ट आला होता रे पेढे आणल्याबद्दल. तेव्हा पार्थ सांगतो, जसं ना मला आज वाटलं. तर जीवा म्हणतो, हो एक तो दिवस होता आणि एक आजचा दिवस आहे. निकाल लागतात ना, लागतातच, पण परीक्षा अजूनही संपत नाहीत. तेव्हा पार्थ म्हणतो, हो माझ्या दुःखामुळे तुला तुझा आनंद साजरा करता आला नव्हता. तेव्हा जीवा म्हणतो, हो मी ठरवलं होतं, कारण एकाच घरात ना एकाच वेळी आनंद आणि दुःख आलं की तेव्हा मग हसावं का रडावं ते कळत नाही रे. तर पार्थसुद्धा म्हणतो, हो ना, आपल्या वाटेला आनंद आला की आनंदाने उड्या माराव्याच्या वाटतात. आणि मला जेव्हा कळलं ना मी बाबा होणार आहे तेव्हा काव्याला उचलून अख्ख्या घरभर मिरवायचं होतं, मला अख्ख्या कॉलनीला पेढे वाटायचे होते.
जगाला ना बिंबीच्या देठापासून ओरडून सांगायचं होतं की मी बाबा होणार आहे, पण आता ना मला माझ्याच आनंदी असण्याचा गिल्ट वाटू लागलाय जीवा. माझा आनंद ना मिरवायची लाज वाटायला लागलेली आहे मला तुझ्या दुःखासमोर. तर जीवा म्हणतो, हो रे, मला सुद्धा नंदिनीला कुशीत घेऊन थोपटायचं आहे, तिच्या मांडीवरती डोकं ठेवून ढसाढसा रडायचं आहे. पण तुझ्या आनंदात नाही माझं दुःख नम्रत आल्याचं वाईट वाटतंय रे मला. पण दादा अरे मी खुश आहे तुझ्यासाठी, खूप खुश आहे. तर तेव्हा पार्थ म्हणतो, हो पण मलाही तुझ्यासाठी खुश व्हायचंय जीवा, हार मानायची नाही हं. माझ्या ओळखीचे डॉक्टर्स आहेत, तू आणि नंदिनी त्यांच्याकडे जा, सेकंड ओपिनियन घ्या. मला खात्री आहे की निकाल चांगलाच लागेल आणि कोणालाच कशाचंच गिल्ट वाटणार नाही, असं म्हणून तो आता जीवाला खूप धीर देत असतो. तर तेव्हा आता जीवा थोडासा इमोशनल होतो आणि पार्थला आपल्या जवळ घेतो आणि म्हणतो, लव यू बडे भैया. तर तेव्हा पार्थसुद्धा त्याला लव यू टू असं म्हणतो आणि म्हणतोय, बघ जास्त जागत बसू नकोस हां, लवकर जाऊन झोप. तर तेव्हा जीवासुद्धा हो म्हणतो आणि पार्थ आता गुड नाईट करून त्याला तिथून निघून जातो. पण पार्थ आता जीवा आता स्वतःला सावरत असतो, म्हणजे त्याला खूप भरून आलेलं असतं, पण आता तो पार्थसाठी स्माईल करत असतो. आणि त्यानंतर आता तो तिथून चाललेला असतो, पण त्याला झोप काही येत नसते. त्यामुळे तो आता परत जाऊन तिथे थोडंसं पायरीवरती बसतो, म्हणजे तो एकटाच तिथे बसलेला असतो आणि विचार करत असतो. आणि तेव्हा आता त्याला तो क्षण आठवत असतो ज्यावेळेस तो म्हणालेला असतो नंदिनीला, आपलं बाळ ना ज्या गोष्टीवरती हात ठेवेल ना ती वस्तू मला त्याला विकत घेऊन द्यायची आहे. म्हणजे क्रिकेटच्या बॅटची किंमत बघून आपल्या बाळाने ती बॅट मला परत ठेवून द्यायला नको आहे, तर त्याच बॅटने सिक्सर मारायला हवा. तर तेव्हा नंदिनीसुद्धा म्हणालेली असते, आपलं बाळ ना अगदी तुमच्यासारखे शेवटच्या ओव्हरमध्ये 5 बॉलमध्ये 30 रन काढेल आणि मग आपण दोघेही त्याच्यासाठी मिळून टाळ्या वाजवूयात. आणि आता ते सगळं काही आठवत असताना आता जीवाच्या डोळ्यामधून घळाघळा पाणी येऊ लागतं. तो स्वतःला कंट्रोल करूच शकत नाही आणि तेव्हाच आता वरून मानेने खाली येत असते आणि तिच्या डोळ्यातसुद्धा जीवासाठी पाणी असतं. आणि मित्रांनो, हे सगळं काही असं चालू असतं आणि आजचा भाग इथेच संपतो आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत, काव्य आता पार्थला सांगत असते, मला पण आई व्हायचं आहे हो पार्थ, पण कसं करू काही कळत नाही आहे मला. एकीकडे माझा अभ्यास, दुसरीकडे हे बाळ, कसं मॅनेज करू मी. तर तेव्हा पार्थ तिला म्हणत असतो, काव्या आहे ना मी तुमच्यासोबत. तर काव्या म्हणते, आई होणं खूप मोठी जबाबदारी आहे पार्थ. तर तेव्हा पार्थ चक्क तिला म्हणतो, तुमच्या मनात आई होण्याबद्दल शंका जर असेल तर, असं म्हणून तो थांबतो. तर तेव्हा काव्या एकदम झटक्यात मागं वळते आणि त्याला विचारते, तर काय. आणि मित्रांनो, त्यांनी आजचा भाग इथे थांबवलेला आहे. आणि बहुतेक मित्रांनो पार्थ आता म्हणतो, म्हणजे तिची तगमग वगैरे बघून तो म्हणतो बहुतेक की आपण हा चान्स नको घेऊयात आणि काव्यालासुद्धा बहुतेक तेच अपेक्षित असणार आहे. तर बघूयात मित्रांनो, आपल्याला ते उद्याच्या भागामध्ये कळेलच. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.